गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हिडिओला सकाळी-सकाळी पूजेपासून सुरुवात केलेली आहे आणि सणांचे दिवस सुरू झालेले म्हणजे श्रावण महिन्यापासून सगळे आपले सणवार सुरू होतात. महालक्ष्मी आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि उद्या आहे राखी पौर्णिमा. तर मलाही थोडीफार खरेदी करायची होती. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत हा ब्लॉग केलाच पाहिजे. तर आज मार्केटमध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर आज स्वयंपाकामध्ये मस्त इन्स्टंट असं कैरीचं लोणचं होतं. तर हे लोणचं ना खूप आवडतं. कैरीचं लोणचं तर तसंच मागेच घालून झालेलं आहे 12 महिन्यासाठी. तर पण कैऱ्या आणखीही मिळत आहे. तर असं लोणचं ना मुलींना खूप आवडतं. त्याचसोबत भेंडी जी आहे ना, दाण्याचं कूट घालून भेंडी केलेली आहे. सोबत कैरीचं लोणचं आणि मस्त गरम-गरम पोळ्या. तर असा स्वयंपाक होता. तर जेवणं वगैरे झाली आणि बाहेर निघालेलो आहे. तर कुठे जात आहे तुम्हाला चला दाखवते. मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, तर मी भांड्याच्या शॉपमध्ये आलेली आहे. तर हे शॉप ना सगळ्यांनाच माहीत असेल मनोज मेटल मार्ट. तर हे सक्करदऱ्यावरती आहे नागपूरमध्ये. तर नागपूरमधलं सक्करदऱ्यावरचं हे शॉप ना प्रसिद्ध आहे चांगलंच. मला जे काही वस्तू वगैरे घ्यायच्या असतील त्या इथूनच घेते मी. तर इथे ना देवाच्या मूर्त्या वगैरे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये मिळून जातात. अन्नपूर्णा मातेची इथे पॅकिंगच चालू होते. जशा काही पॉलिथिनमध्ये लावलेल्या आहेत ना बाकी ठिकाणी मागे साईडला, तशाच या सुद्धा आता तिथे लावल्या जातील. तर बघू शकता तुम्ही खूप छान फिनिशिंग आहे. तर तशाच प्रकारे इथे देवाचे नैवेद्यासाठी ताट वगैरे असतात ना, ते सुद्धा मिळून जातात. तर याच्यावरती प्राईस सुद्धा लिहिलेलं आहे. 750 असं ताट आहे. तर त्याच्यामध्ये 2 वाट्या, ग्लास आणि चम्मच होता आणि हे जे मोठं होतं ना, ते 1000 मला वाटतं नाही 2050 चं होतं. याच्यामध्ये पंचीपाळा आणि भरपूर काही-काही होतं. सेटच होता तो पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला इकडे श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर-सुंदर आलेल्या होत्या तिथे. आता श्रीकृष्ण जन्मसुद्धा जवळच आलेला आहे. त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये लागणारे गळती वगैरे लागते ना आपण श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती किंवा रुद्राभिषेक करतो त्यासाठी. त्याच्यानंतर गजलक्ष्मी सुद्धा होते. मला गजलक्ष्मी सुद्धा घ्यायचे होते. तर इथे बघू शकता तुम्ही महादेवाच्या लक्ष्मी, गणपती, त्यासोबत साईबाबा, गाय-वासरू हे प्रत्येक मूर्ती इथे मिळून जाते. त्यासोबतच तांब्या, पितळचे आणि स्टीलचे सुद्धा भांडे भरपूर छान व्हेरायटी होती त्यांच्याकडे. सणाच्या दिवसामध्ये जर आपण शॉपमध्ये कोणत्याही गेलो ना किंवा मार्केटमध्ये जर फिरायला गेलो ना, आपल्याला भरपूर असं काही साहित्य नवीन-नवीन बघायला मिळतं. तसेच भांड्याच्या शॉपमध्येही आपल्याला जर देवाच्या वस्तू वगैरे घ्यायच्या असतील, तर सणाच्या याच्यामध्ये जर नक्की जाऊन पाहायचं. त्याच्यामध्ये आपल्याला युनिक अशा गोष्टी बघायला मिळतात आणि वस्तू बघायला मिळतात. तर नक्की तुम्ही सुद्धा जाऊ शकता जवळच्या शॉपमध्ये. तर हे जे मार्केट आहे ना, नागपूरमधलं सक्करदरा मार्केट आहे. तर शॉप आहे. तर तुम्ही नक्की येऊ शकता जवळपास जर असाल तर. इथे त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कासव आणि जे वाट्या असतात ना, त्यासुद्धा खूप सुंदर-सुंदर साईजमध्ये आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त होत्या त्यासुद्धा. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी काय घेतलेल्या आहेत वस्तू ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तोपर्यंत बाय.